सकाळी 5:30 वाजले आणि आम्ही सन 1985 पोलीस बेटची सर्व सहकारी मित्रांना अशी निघालोय जाणार तसा तर मी सकाळी लवकर उठत नाही, पण आजचा होता सूर्य खूपच सुंदर वाटतोय. तर आता आपण समृद्धी महामार्गावर आलो आहे आणि जालन्याच्या दिशेने निघालेलो आहोत. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की गाडीत एक काका आहेत जे खूप अप्रतिम कॅसे वाजवतात. खूप छान पिर्जाजी साहेबांनी खूप छान असं जीवनाला अटॅचमेंट असं गीत सादर केलं आणि सगळ्यांनी चांगला सहकार्य शांतता ठेवली. खूप काही चांगल्या प्रकारे ते सादरीकरण केलं. आम्हाला एक आनंद, एक वेगळ्या मूडमध्ये आम्हाला घेऊन गेले आहेत. आणि आरपीटीएसला हेच गाणं त्यांनी आरपीटीएस जालना येथे त्यांनी हेच गाणं गाऊन त्यांना प्रथम क्रमांक मिळाला होता. नाशिक ग्रुपचं धन्यवाद. ज्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरमधून आपण आपला अगदी महत्त्वाचा वेळ टाकून जिथे डोकं मारलेले आहेत किंवा आपण फिरलेलो आहोत तिथं फिरलो तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा जाण्याची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्यात पाटोळेचं काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. पाटोळ्यांचे काही प्रेक्षण तर ते त्यांचं ते गणपती मंदिर आहे. तिथे एक गवळी एक त्या तिथं तो लिंबाचा बाग आणि ते जे आहे ते सगळं रिमाइंडिंग होणार आम्हाला. आम्ही आता ती मोठी असेल ते आपण तिथं काही लोक गिरणी चालवायचे. गिरणी काही लोक गिरणी चालवायचे. तर त्या या सगळ्या आपले स्थळ आहेत. पुन्हा एकदा रिमाइंडिंग करायचं आपल्याला. पुन्हा एकदा आपल्या मागच्या बाजूला फ्लॅशबॅक होणार आहे. रिपेशर कोर्सला पुन्हा एकदा गेले होते आणि त्या मध्यंतरी काळामध्ये आपण एक बंदोबस्त अटेंड केला, इलेक्शन बंदोबस्त. बरोबर आठवतोय का? आरपीडीएस म्हणून वाणगावला होतो आपण. अशा काही खूप काही आठवणी आपण घेऊन जाणार आहोत, घेऊन येणार आहोत. सकाळची वेळ होती. सकाळी सगळे लवकर उठून आले होते. तर या ठिकाणी आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. नाश्त्यावर आम्ही सकाळी पॅक करून आणलेला होता. सगळे प्रिंट केलेले शर्ट घालून अतिशय उत्साहाने जाण्याकडे निघालेले.
हात तुमचा तुम्ही घेतलं तरी चालेल ना, काय अडचण नाही. 1 2 3 4 कुठे काढू टोटल करा त्यांना द्या रिपोर्ट आता. ड्रायव्हर आहे आमच्या मध्ये. सर्वप्रथम मला आमच्या प्राचार्य साहेब व पोलीस प्रशासन केंद्र जालना आपला हार्दिक स्वागत करतो. काय विश्राम. दुसरी गोष्ट मला एक आनंदही आहे की तुम्ही आमच्या वडिलांचे प्रश्नार्थी असल्यामुळे मला फार आनंद झालेला आहे. आमचे वडील इथं होते. काय ना त्यांचं नाव पानपाटे परत टाळ्या. आणि मी एक आरेकर म्हणून इथं आहे. फार आनंद वाटला. 85 म्हणजे फारच, आणि तुमची एकता पाहून फारच जबरदस्त. आमच्याकडे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त लोक 2013चे PSI म्हणून रिटायर झालेले. आमचे पवार साहेब सिनियर PI म्हणून रिटायर. एक डिवाइस बी झाले आमच्या बरोबरचे साळुंके म्हणून. खूप छान, खूप छान. आणि आमचे जे आहेत अनवर पठाण, अनवर पिल्लारे यांनी 8 ते 9 वर्ष पोलीस खात्यात नोकरी केली. नंतर ते सब रजिस्टर म्हणून एक्झाम पास झाला. नंतर सब रजिस्टर म्हणून आले. आणि आमचे मिलिंद नोनोने बॉक्सर होते, ते फुटबॉल प्लेअर होते. पोलीस खात्यात फुटबॉल खेळत असताना इंडिया सिक्युरिटी प्रेस जिथं नोटा छापतात तिथं त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी 11 वर्ष नोकरी केल्यानंतर तिथं सिलेक्शन झालं, तिथं ती नोकरी केली. परंतु तरी पण 2085चे बॅचचे इतका लगाव आहे की ते आमच्या ऐसे 2 लोग हैं सर हमारे, ये दूसरे डिपार्टमेंट में रहकर भी हमारे 85 की बैच से इनको इतनी मोहब्बत है कि हमने भी उनको छोड़ा नहीं और उन्होंने भी हमको छोड़ा. मुसा साहब को तो पहचान होंगे ना. हाँ, मुसा साहब को पहचानता. फुटबॉल प्लेयर, उनका बेटा अनवर. अनवर सर कहाँ है अभी? अनवर था मैं उनको मिला था, अनवर को मिला. ये अनवर और मैं MSP में साथ में मैं बहुत सीनियर था. ओके साहब, 3 देने चलेगा. धन्यवाद. बाइक से बाइक घूम टेंशन. सर, मी आमच्या या 2 अधिकाऱ्यांची ओळख करून देतो आपल्याला. प्रथम ते आपले शेजारी जे बसले ब्ल्यू टी शर्टमध्ये, ते रिटायर्ड पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, आणि आमच्या पोलीस बॅचमधून परीक्षा देऊन सब रजिस्टर झालेले अनवर पिरजगे. परंतु त्यांचं कम्युनिकेशन आमच्याशी कायम आहे. रिटायर झाले म्हणून त्यांना आपण एक आपली बॅच 1985 बॅच तर्फे माननीय प्राचार्य सर, उपप्राचार्य सर आणि त्यांच्या सर्व स्टाफचं आपण सुरुवातीला टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. 1 2 3 1 2 1 2 3. थँक्यू. त्यांची ओळख करून देतो. मिलिंद तेलोरे. आम्ही या गणवेशाची तर ट्रेनिंग केलं म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना या गणवेशात आणले. मी कन्फ्युज झालो होतो. मी आता आरपीला ओरडणार होतो, इतकी डेअरी सर्व रिटायर आहे. आणि प्रातिनिधिक स्वरूपात आमचा ड्रेस असा होता म्हणून त्यांना इथं आणले. आणि बाकी शिस्तीचा भाग म्हणून आम्ही टी शर्ट आणि अशा ड्रेस कोड मध्ये आलो आहोत. तिथं एक शिस्तीचा भाग इथं दिसावा. त्यानंतर मी त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी आम्हाला इथं एवढं सहकार्य केलं आणि अगदी कमी वेळात आमच्या सहकार्यांनी संपर्क साधून
इथे येण्याची परवानगी वगैरे मागितली, बाकी काही सुविधा मिळाव्यात म्हणून विनंती केली, साहेबांनी मान्य केलं. तरी मान्य प्राचार्य साहेब यांचा सत्कार श्री प्रकाश पवार साहेब यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करावा. आणि फळांची झाडं लिंबू वगैरे आम्हाला बागेत झाडासाठी आम्ही स्वरूप जेवणाला घेऊन जायचो, म्हणून हे झाडं इथं आणले. इथं आल्यानंतर बघितलं की खूप झाडं लागली, पण तरी आमची मी आमचे सहकारी श्री लिंकर लवाण मी यांना विनंती करतो की प्राचार्य सरांना आमचे नाशिक कुंभमेळा असतो त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी याचे आम्ही समर्पित करू. ठिकाणी मान्य उपप्राचार्य श्री पाटील सर यांचा शाल देऊन सत्कार. यानंतरचा श्री RPI साहेबांचा सत्कार श्री जाकीर शेख. अध्यक्ष माननीय प्राचार्य बनकर सर आणि उपस्थित सर्व माझ्यापेक्षा सगळेच वयाने ज्येष्ठ आहेत आणि त्यातही त्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे. असे सगळे उपस्थित तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे 1985चे प्रशिक्षणार्थी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना आम्हालाही या तुमच्या आठवणींमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद देतो. त्यावेळेस तुमचं हे पत्र आलं आम्ही बघितलं आणि त्यावेळेसच आम्हालाही वाटलं की ही काही विशेष भावना घेऊन सुद्धा यांनी काम केलेलं असणार आहे त्यावरून जाणवतं आणि माननीय प्राचार्य सरांनी देखील तात्काळ तुमच्या पत्रावर कारवाई करून संमती देऊन आम्हाला सगळ्यांना वेळोवेळी सूचना देऊन अगदी तुमच्या जेवणात सर्व बारकाईने प्राचार्य सरांनी आम्हाला सूचना देऊन आज हा आनंदी सोहळा आपण साजरा करीत आहोत. एक प्रकारे आपण ज्या ठिकाणी शाळा असू द्या, ज्या ठिकाणी आपण हे ट्रेनिंग सेंटर असू दे किंवा आपलं घर असू दे, हे आपल्यासाठी एक प्रकारे मी तीर्थक्षेत्र समजत असतो. तीर्थक्षेत्र आपले जे आहेत आपले मानले गेलेले ते तर आहेतच, पण हे सुद्धा आपल्या जीवनात नवीन नवीन तीर्थक्षेत्र तयार होत असतात. तर मी सुद्धा MBA नाशिकला ट्रेनिंग केलेलं आहे. मी नाशिकला गेलो तरी साधी BTC सगळं डोक्यात येत असतं आपलं MBA. रस्त्यावरून कधी काही वेळोवेळी इन सर्व्हिस ट्रेनिंगच्या निमित्ताने वगैरे तर जाणं होतच, त्यावेळेस नतमस्तक होतच असतो. पण काही खाजगी कामाने असू द्या किंवा काही कामाने त्या एरियातून जरी गेलो तरी ऑटोमॅटिक तिकडे हात जुळतात आणि अशा नजरेने तिकडे पाहत असतो की आपलं इथं करिअर बनलेलं आहे आणि आपले तीर्थक्षेत्र आहे. त्याप्रमाणे तुम्ही या तीर्थक्षेत्राला आले, आम्हालाही खूप आनंद वाटला. यापुढे देखील आपले जीवन जे आहे ते असेच सुखसमृद्धीचे आणि पराठीचे दीर्घायुष्य सर्व ईश्वरचा मी प्रार्थना करतो. दोन शब्द सांगतो. माननीय व्यासपीठावरील RPI जालन्याचे माननीय प्राचार्य सर, उपप्राचार्य सर आणि आमचे सर्व 1985चे मित्र, RPI जालन्याचे अधिकारी आणि स्टाफ. तावरे साहेबांनी संपूर्ण माहिती त्यांची ऍक्च्युअली, त्यामुळे मी ते रिपिटेशन नाही करत. फक्त एकच सांगतो की एखादा मुलगा घडवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण शाळेमध्ये टाकतो आणि त्या शाळेमध्ये जे शिक्षण मिळतं त्याच्यावर त्याचं भविष्य अवलंबून असतं. त्याचप्रमाणे हे आमच्या दृष्टीने एक विद्यापीठ होतं. 1985ला ज्यावेळेस आलो आम्ही तरी आता बरेचसे पोलीस पॉईंट आहेत, परंतु फक्त अनुक्रम करायचं. काय करायचं म्हटलं की कुठ पोलीस करून द्यायची, बेटाची पोलीस इथपर्यंत ठीक आहे. पण ज्यावेळेस ट्रेनिंग घेतो आपण आणि जो पोलीस घडवला जातो ती खूप महत्त्वाची. त्यावेळेस आम्हाला 1985ला RPI जालना अधिकारी खूप छान होते. इंडोर असो आउटडोर असो इतकं सुंदर शिक्षण दिलं त्यांनी, आम्हाला प्रशिक्षण दिलं की आज जवळजवळ भरपूर आमचे अधिकारी झाले. त्याच्यानंतर इतर डिपार्टमेंटमध्ये त्यांनी
चांगली कामगिरी करून दाखवली. आणि जर आता साहेबांनी सांगितलं ही चांगल्या कामगिरीची पावती म्हणजे न अडखळता अखंडित सेवा पूर्ण घेऊन आज सर्वजण रिटायर होऊन इथं उपस्थित आहेत. आणि सर्वांना जवळजवळ आमचे 5 मित्रांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाले, मोठ्या साहेबांना 2 वेळा मिळाले, वैशिष्ट्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण. जवळजवळ 19 जणांना सन्मानित चिन्ह मिळालं. याच्यापेक्षा अजून आरोग्याचं काय, इतकं चांगलं शिक्षण त्यांनी आम्हाला दिलं. म्हणजे आता सांगितलेलं आहे आवळे साहेबांनी, आता 40 वर्षापूर्वीच्या गोष्टी आता जवळजवळ कर्माचे 2 ट्रेनिंग झाले, पीटीसी ला झालं 21 वर्षापूर्वी. बॅरेज होतं, पण त्या बॅरेज मध्ये आमच्या पेट्या लावलेल्या होत्या. एक हौद होता, हौदावरच तिने आंघोळ करायची, बाजूला एक पाहून संडास होता, बाकी काय फारशा सुविधा नव्हत्या. तरी पण आनंदी होतो, एकदम आनंदात आमचं प्रशिक्षण झालं. आता त्यामुळे मी आपल्यासारखे एकदम उत्सुक अधिकारी आहेत आणि एवढी सुधारणा पाहिल्यावर खरंच आम्हाला समाधान वाटलं. आणि आमचं पुन्हा आमच्या बॅचतर्फे प्राचार्य सरांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला RPTS ला भेट देण्याची परवानगी दिली, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. पाटील साहेबांनी सर्व नियोजन केलं, गाडीसाहेब साहेबांनी पण केलं, त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. आता एवढं बोलून निघून जय हिंद. या हिऱ्याला ज्यांना RPTS ने घडवलं म्हणजे आपल्याला एक खाली दगडाला पैलू पाडण्याचं काम ज्यांना RPTS ने केलं. म्हणून या गुरुवर्यांसाठी एक छोटीशी कविता माझ्या संग्रहित आहे, ती मी तुम्हाला वाचणार. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, वर घालतो दपाटा आत आधाराचा हात. आधी तुडवी मग हाताने पुरवाळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगतात, वर घालतो दपाटा आत आधाराचा हात. घट जाती थोरा घरा घट जाती राहुळात, कोणी चढवणी बसतो गाव गौरीच्या मस्तकी. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगतात, वर घालतो दपाटा आत आधाराचा हात. कोणी महापात्रा होतो राव राजाच्या हस्तकी, ओव्या तरी आग नाही कोणी पुन्हा आठवत. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगतात, वर घालतो दपाटा आत आधाराचा हात. कोणी पूजेचा कलश कोणी गोरसाचा माट, देता आकार गुरुने ज्याचे त्याची लागे वाट. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगतात, वर घालतो दपाटा आत आधाराचा हात. आता शेवटचं कडू अतिशय महत्वाचं आहे, ती गुरुवर्यांसाठी आहे. घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात, घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगतात, वर घालतो दपाटा आत आधाराचा हात. गुरुवर्यांसाठी काय होतं चांगला कन्सेप्ट आहे, खूप चांगली संकल्पना आहे. ज्यावेळेस माझ्याकडे परवा कोण येऊन गेलो तुम्हाला आठवत नाही ना, तुम्ही आले होते तर माझ्याकडे येऊन गेले तर मला खरंच संकल्पना खूप अपील झाली की एवढ्या दिवसानंतरही तुम्ही लोक एकमेकांची आठवण ठेवताय. कारण हे 2-4 टप्पे आपण आपल्या आयुष्यात कधीच विसरत नाही. एक सगळ्यात पहिली तुम्हाला जी नोकरी लागते ना ती सगळ्यात पहिली, त्याच्यानंतर तुम्ही काही व्हा त्याला व्हॅल्यू नाही, पण पहिली ऑर्डर ज्यावेळेस तुम्हाला मिळते ना तो दिवस मेमोरेबल. तुम्ही झोपता त्या दिवशी नाही, त्या दिवशी नाही झोपत. ते अगदी लिपिकाचे असू दे, शिपाईचे असू दे, कशाचे असू दे, पण तो मेमोरेबल आहे. त्याच्यानंतर तुमचं झालेलं लग्न, बढती, बदली, लेकरांचे जन्म, हे बरेच टप्पे. पण हा एक टर्निंग पॉईंट असतो तुमच्या आयुष्यातला, तिथून तुमच्या आयुष्यात मोल्ड झालेलं असतं तुमचं आयुष्य. लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. कालपर्यंत जो पोरगा एकदम उन्हाळ होता, टवाळखोर होता, पण त्याच कामाचा नव्हता, घरात बिनकामाचा होता, तो एकदम व्हॅल्युबल पर्सन होऊन जातो. ते शब्दाची किंमत येते घरात. भले नंतर 40 वर्षानंतरची परिस्थिती वेगळी असू शकते, जोक म्हणून सांगतो तसं काही सगळ्याच ठिकाणी होत नाही, पण त्यावेळेस मात्र तुमच्या आयुष्यातला तो एक बदल आहे. बरोबर आहे. आणि शेवटी आपण मला एक सांगा, कितीही आपण कमवलं कोणी सोबत देतं का? नाही. मग तुमच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतचा आपला जो प्रवास आहे हा कशासाठी श्वास थांबत नाही म्हणून जगायचं. हा आपला प्रवास असतो नावासाठी. कशासाठी असतो? नावासाठी. मी ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस मी नेहमी सांगत असतो की आता कृष्ण, बुद्ध, गौतम, येशू ख्रिस्त आणि सम्राट अशोक कुणी होणार नाही. होतं का? नाही होत. आपल्या घरातही अगदी आपल्याला रस्त्याला लावून घरी येऊन कडू घास घेतात आणि 10 दिवसानंतर सगळं विसरून जातात, संपलं म्हणते उरकला. बरोबर आहे. तरी पण आपण किती खोट्या आणि भ्रामक संकल्पना आपल्या मध्ये तयार केलेल्या असतात तरी आपण त्याच्यातच जगत असतो. कितीतरी मोठा युगो पाळून ठेवतो, त्याच्यातच आपण आयुष्यभर जगतो है ना. एका जिल्ह्यातच पोस्टिंग असते, 10, 15, 20 पोलीस स्टेशन असतात, तरी तुम्ही किती वेळा सोबत नोकरी करता? नाही करत.
करत. आपण किती वेळेस गेट टुगेदर करतो? नाही करत. काय अपेक्षा नसतात. 200 रुपयाचं जेवण असतं, 500 रुपये टोटल खर्च होतो. आपण दोघांची एकमेकांची एकत्र फॅमिली घेऊन जरी बसलो ना आणि 2 तास गप्पा टप्पा मारत काढायचे असतात. मग त्या गेट टुगेदरचा उद्देश काय असतो माहिती का? आपले व्हेअर अबाउट्स काढतात. प्रॉब्लेम साड्याच्या आयुष्यात आहे, एकदम सुरळीत कुठंच चाललेलं नाहीये आणि नसतंच कधी. लोक फक्त आजकाल इंस्टा आणि फेसबुकच्या जगात जगायला लागले, ते दाखवतात फक्त की आम्ही म्हणजे आमचं लय ऑलिज वेळ चाललंय. कुठंच नसतं, कधीच नसतं. सगळ्यांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम. पण तेवढे 4 घंटे विरंगुळा, त्यात मेमरीज तयार होतात आणि हे ज्या आठवणी आहेत तुमच्या, आपण जिथं शिकतो त्याला आल्मा मॅटर म्हणतात. ही तुमची आल्मा मॅटर आहे, तुम्ही इथं शिकले. आणि ज्या आपल्या भूतकाळातल्या जुन्या गोड आठवणी असतात ना, त्याला इंग्रजीमध्ये कन्सेप्ट आहे नॉस्टॅल्जिया म्हणतात. त्याला काय म्हणतात? नॉस्टॅल्जिया. की आपल्या जुन्या आठवणी आपल्याला सगळं रिमाइंड करतात. तुम्ही कोणत्या तरी मास्तर त्यावेळेस काहीतरी नाव ठेवलेलं असणार आहे. तुमच्या स्कॉलमध्ये एखाद्या वाटपोराला काहीतरी नाव ठेवलेलं असणार आहे. जो जर्सी घालून बाहेर निघतो तो डिके, हे सगळं रेकॉर्ड होतं ना. आणि नाचणारा माणूस 2 मिनिटं एकदम खळखळून हसायला लागतो. अरे तुला आला होता यार, त्याची कंपनी क्वालिटी केली होती त्यावेळेस. याच्यामुळे अख्ख्या स्कॉलला पनिशमेंट भेटली होती है ना. हा नेहमीच लेट यायचा, हा संडेला बाहेर गेला काहीतरी उद्योग करायचा. पण तेवढं फ्रेश होतं आणि तुमची कन्सेप्ट मला तर फार चांगली वाटते. स्पीच जेव्हा आम्ही ऐकत होतो ना, आपण रिमाइंड करत असतं की कसं तुमच्याकडनं एक्सप्रेशन काय आहे. खूप छान. ह्या जमीन आमचं घाम गेलेलं आहे. ह्या आणि तुम्ही जर स्पीच केलं की तुमची पहिली नोकरी बोलणार होतो, पण ती लोक येऊन बसले. म्हणजे मी तुम्हाला वाटणार किती पाया पडलेत तुम्ही. आणि घाम गेला आमचा, त्याच्यामुळे आमच्या बसमध्ये उतरून आम्ही आमचं एकदम ठरलं झालं की आम्ही एकदम मूळ जागेवर आलो. पहिले प्रशिक्षण केंद्र आणि आपण सांगितलं ना आणि वर्किंग ज्या व्यक्ती सांगितल्या ना व्यक्तीवल्ली त्या सर्व यामध्ये आहेत. आणि एन्जॉय खूप केला या अभ्यास आणि असं खळखळून असतं. आमच्या वेळेस किंमत नाही आणि सगळ्यात मोठं आमची सगळी फॅमिली आहेत ना, आता आमच्या पूर्ण ग्रुप एक आहे. असंच कळलं आमचे मित्र आजारी, आमचे संपूर्ण फॅमिली सुद्धा आम्हाला भेटतो. आमची कुठली दुःखद घटना हो, कुठले प्रॉब्लेम. आता आमचे काठे म्हणून आहेत, काठे म्हणून त्यांचे मुलगा डॉक्टर आहेत. आमचे चार्जिंग खूप सगळे फ्री होतात. आम्ही 25 वर्षाचा एक मोठं सिल्वर जुबली कार्यक्रम केला होता. तर त्यांना साडी चोळी वगैरे खूप आहे आमची. आणि सर्वांचे वाढदिवस पण हेच वेळ देतो आम्ही.
आणि विशेष म्हणजे या ट्रिपला आमच्या आयुक्त साहेबांना आम्ही पत्र दिलं आणि लोढे साहेबांनी थोडा फॉलोअप घेतला. सरकारी गाडी सर्व सुविधा काय लागेल ते द्या म्हणे व्यवस्थित, आणि व्यवस्थित जा, व्यवस्थित परत द्या. एवढं अपेक्षित होतं मला आपले पत्र आले ना, शिस्तीचं पालन सर्वांना सूचना दिला, शिस्तीचं पालन झालं पाहिजे. आणि बाकी काही एन्जॉय फिन्जॉय हा विषयच नाही. आणि सर सर्वांची मुलं वेल सेटल आपली खरी संपत्ती ना आपली. मी तर पोलीस नव्या युगाचा नव्या युगाला घडवित आहे. छातीवर मी गाव जेल तो पायी काटे तुडवित आहे. कष्टाचे आव्हान पेल तो, दुष्टांचे संधान झेल तो. जनार्दनाच्या सेवेसाठी कणाकणाने स्वतःच तोलतो. गुंडगिरीच्या झुंडशाहीला प्राणपणाने अडवित आहे. मी तर पोलीस नव्या युगाचा नव्या युगाला घडवित आहे. छातीवर मी गाव जेल तो पायी काटे तुडवित आहे. भेदभाव मी मागित नाही, धर्म सोवा कुठल्या जाती. समाज कंटक निर्दालन हे व्रत घेतले समर्थ हाती. पोलीस म्हणून जगण्यासाठी स्वतः सुळावर चढवित आहे. मी तर पोलीस नव्या युगाचा नव्या युगाला घडवित आहे. छातीवर मी घाव जेल तो पायी काटे तुडवित आहे. सावध व्हा पोलीस डंका बडवित आहे. मी तर पोलीस नव्या युगाचा नव्या युगाला घडवित आहे. छातीवर मी घाव जेल तो पायी काटे तुडवित आहे. आज 12 सप्टेंबर 2025 हा अतिशय आनंदाचा आणि उल्हासाचा दिवस आमच्या सन 1985 पोलीस बॅचसाठी उजाडलेला आहे. आमच्या मनात जी भावना होती की आपण ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आहे पोलीसचं, त्या ठिकाणी भेट द्यावी, ही बऱ्याच दिवसापासून जी हुरूर मनाला लागली होती ती आज पूर्णत्वास जात आहे. नाशिकहून जालना येथे आज आम्ही आलेलो आहोत. समृद्धी मार्गे जालना येथे साधारण 11:30 वाजेच्या दरम्यान पोहोचलो. येथे आम्हाला मेन गेटवरच स्वागत करण्यात आलं, आमची हजेरी घेण्यात आली आणि आतमध्ये सोडण्यात आलं. त्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणजे प्राचार्य सर यांनी आम्हाला वेळ दिली आणि उतरल्यानंतर लागलीच प्राचार्यांच्या ऑफिस जवळील हॉलमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम झाला. माननीय प्राचार्य RPTS जालना यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळं आणि त्यांच्या सर्व स्टाफ, उपप्राचार्य, RPI, RSI आणि त्याचे इतर सहकारी यांनी चांगली मदत केली, चांगली सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे श्री प्राचार्य श्री बनकर साहेबांचा सत्कार, उपप्राचार्य श्री पाटील साहेबांचा सत्कार, PSI श्री पाटील पाटील साहेबांचा सत्कार, तसेच इतर सहकारी यांचा सत्कार देखील आमच्या 1985 बॅचच्या वतीने करण्यात आला. सदर ठिकाणी प्राचार्यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी अतिशय अनुभवलं असं मार्गदर्शन त्यांच्या भाषणात केलं आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं की 40 वर्षापूर्वी इथून ट्रेनिंग करून गेलेली बॅच ही या ठिकाणी पुन्हा भेटीसाठी येते आणि त्या मोठ्या संख्येने इथं हजर झाली. त्यांना थोडी शंका होती, हे 40 वर्ष म्हणजे त्यांच्या सेवेपेक्षाही सिनियर लोक होते, हे काही जास्त उपद्रव करतील किंवा काही त्रास देतील असं त्यांच्या मनात शंका होती, परंतु तसं काही झालं नाही. सर्व सहकार्यांनी शिस्त पाळली. अतिशय चांगल्या प्रकारे सर्व ठिकाणी कार्यक्रम पार पडला. राष्ट्रगीताने त्या सत्कार समारंभाचा समारोप झाला. अतिशय आनंद झाला, उल्हास झाला आणि या जालन्याला RPTSला भेट दिल्यानंतर सर्वजण उल्हासित झालेले असून त्यांच्या आनंदाला पारा राहिलेला नाही. अतिशय आनंद. खूप खूप धन्यवाद RPTS जालना.
थँक्यू थँक्यू आरपीटी जालना. थँक्यू जालना RPTS. धन्यवाद.